ओके. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आपण आता या व्हिडिओमध्ये सेक्शन 2.2चा उरलेला भाग घेणार आहोत. त्याच्यामध्ये आहे नेटवर्क रिलेटेड सर्व्हिसेस. ओके. तर नेटवर्किंग रिलेटेड ही ऑफरिंग्ज आहेत मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरमध्ये. व्हर्च्युअल नेटवर्क, VPN गेटवे, ॲज्युअर DNS, पिअरिंग, एक्सप्रेस राऊट आणि प्रायव्हेट एंड पॉईंट. ओके. तर आपण एक 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 त्याच्यामध्ये सगळे थोडक्यात बघून टाकूया. व्हर्च्युअल नेटवर्क. ओके. हे लॉजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द युअर नेटवर्क इन द Azure. VNets प्रोव्हाइड लॉजिकल आयसोलेशन इन Azure डेडिकेटेड टू युअर सबस्क्रिप्शन. तर तुमचे जे रिसोर्सेस असतात ॲज्युअरवरती त्यांचं तुम्ही एक व्हर्च्युअल नेटवर्क ॲपमध्ये तयार करू शकता. त्या जे व्हर्च्युअल नेटवर्क्स असतात त्याच्यामधले जे रिसोर्सेस, एका व्हर्च्युअल नेटवर्कमधले जे रिसोर्स ते एकमेकांना अवेलेबल असू शकतात. लॉजिकल आयसोलेशन म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त व्हर्च्युअल नेटवर्क्स एका सबस्क्रिप्शनमध्ये तयार करून ते रिसोर्सेस एकमेकांना जोडू शकता. ओके. आणखीन नॉर्मल जे नेटवर्क असतं किंवा व्हर्च्युअल नेटवर्क असतं त्याच्यामध्ये जसे सबनेट्स तयार करता येतात तसेच या व्हर्च्युअल नेटवर्कमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त सबनेट्स तयार करता येऊ शकतात. ओके. तर अजून काही फीचर्स इथे लिहिलेले आहेत की क्रिएट अ डेडिकेटेड प्रायव्हेट क्लाउड ओनली नेटवर्क. म्हणजे क्लाउड ओनली नेटवर्क तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी हे वापरू शकता. सिक्युअरली एक्सटेंड युअर डेटा सेंटर साईट टू साईट VPN. ते आपण पुढे बघूच पुढच्या ह्याच्यामध्ये. आणखीन इनेबल हायब्रिड क्लाउड सिनेरिओज. म्हणजे ते जे वरती लिहिले ते साईट टू साईट VPN तयार करून तुम्ही हायब्रिड क्लाउड सिनेरिओ इम्प्लिमेंट करू शकता. कारण काही रिसोर्सेस तुमच्या व्हर्च्युअल नेटवर्कमध्ये असतील, म्हणजे ऑन प्रिमायसेसच्या काही रिसोर्सेस हे ॲज्युअरमधल्या व्हर्च्युअल नेटवर्कमध्ये असतील. आणखीन ते तुम्हाला जोडता येतात. VMs इन डिफरंट VNets कॅनॉट कम्युनिकेट बाय डिफॉल्ट. ते आहेच, ते कन्फिगर केल्याशिवाय ते कम्युनिकेट करू शकत नाहीत. ओके. VPN गेटवे. तर हा दुसरा कॉम्पोनंट महत्त्वाचा जो आहे तो की साईट टू साईट VPN ट्रॅफिक traverses on the internet. A virtual network gateway that sends encrypted traffic between Azure Virtual Network जे आपण आत्ता मागे बघितलं ते आणि ऑन प्रिमायसेस लोकेशनमधलं व्हर्च्युअल नेटवर्क हे इंटरनेटच्या थ्रू कनेक्टेड असतं. ते कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला VPN गेटवे हा कॉम्पोनंट लागतो. ओके. तर खाली नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे कोर कॉम्पोनंट ऑफ द हायब्रिड क्लाउड. कारण काही तुमचे रिसोर्सेस ऑन प्रिमायसेस असतील, काही रिसोर्सेस ॲज्युअरवरती असतील. ते दोन्ही तुम्हाला जर वापरायचे असतील तो जो हायब्रिड सिनेरिओ आहे, हायब्रिड क्लाउडचा सिनेरिओ आहे, त्याच्यामध्ये हे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की साईट टू साईट VPN ट्रॅफिक ट्रॅव्हर्सेस ऑन द इंटरनेट. म्हणजे जे काय म्हणतात त्याला पब्लिक इंटरनेटचे ज्या लिंक्स असतात त्याच्यावरूनच हे ट्रॅफिक ट्रॅव्हर्स होतं. हा इथं मुद्दा सांगायचं कारण म्हणजे पुढे येईल, ते कळेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. VNet पिअरिंग म्हणजे दोन व्हर्च्युअल नेटवर्क्स एकमेकांना जोडायचे. इनेबल सिमलेस कनेक्शन ऑफ 2 or more व्हर्च्युअल नेटवर्क्स इन Azure. द 2 नेटवर्क्स फंक्शन ॲज वन इन टर्म्स ऑफ कनेक्टिव्हिटी. तर हे मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स किंवा दोन कंपन्या जेव्हा एकत्र येतात ते जे सिनेरिओ असतात त्याच्यामध्ये ही अत्यंत कॉमन रिक्वायरमेंट आहे की तिचं व्हर्च्युअल नेटवर्क वेगळं असतं, दुसऱ्या कंपनीचं व्हर्च्युअल नेटवर्क वेगळं असतं आणि मर्जर आणि ॲक्विजिशन झाल्यानंतर त्यांचे रिसोर्सेस एकमेकांना ॲक्सेसिबल करण्यासाठी पिअरिंग वापरून ते करता येतं. ओके. त्याच्यानंतर Azure DNS म्हणजे डोमेन नेम सर्व्हिस. Azure DNS इज अ होस्टिंग सर्व्हिस फॉर DNS डोमेन्स that provide name resolution by using Microsoft Azure infrastructure. By hosting domains in Azure, organizations can manage their DNS records by using same credentials, APIs, tools and billing as their other Azure services. तर हे डोमेन नेम सर्व्हिसेस म्हणजे कसं असतं की एक सेट ऑफ सर्व्हर्स असतात. इंटरनेट कायम ह्याचा वापर करत असतं, पण ते पब्लिक DNS झाले, प्रायव्हेट DNS पण करता येऊ शकतात. नेम रेझोल्युशन म्हणजे कसं असतं की प्रत्येक कम्प्युटर जो असतो तो ॲक्च्युली त्याच्या IP ॲड्रेसने ओळखला जातो. त्याला नाव असं सच काही नसतं, म्हणजे टेक्निकली नसतं. ॲज फार ॲज कम्प्युटर इज कन्सर्न
किंवा नेटवर्किंग इज कन्सर्न, नेटवर्क केअर्स अँड बॉदर्स ओनली अबाउट द आय पी ॲड्रेस. सगळं कम्युनिकेशन जे होतं ते आय पी ॲड्रेसच्या बेसिसवरती होतं. पण तसे आय पी ॲड्रेसेस आपल्याला लक्षात ठेवणं अवघड आहे. म्हणून हे फ्रेंडली नेम देण्यासाठी म्हणून नेम शोधून काढलेले. म्हणजे आपण जे www काय म्हणतात त्याला, google.com, microsoft.com किंवा कुठलीही साईट जेव्हा आपण ॲक्सेस करत असतो, ते जे नाव असतं ते साईटचं नाव असतं, त्याच्या खाली एक ॲक्च्युली अंडरलाईंग एक पब्लिक आय पी ॲड्रेस असतो. ओके. तर नेम रेझोल्युशन म्हणजे काय, तर हे नाव टाईप केल्यानंतर त्याचा आय पी ॲड्रेस शोधून काढायचा. हे एक म्हणजे बिफोर यू कनेक्ट टू दॅट सर्व्हर तुम्हाला त्याचा आय पी ॲड्रेस शोधून काढायला लागतो. म्हणून हे DNS सर्व्हर्स म्हणून एक डेडिकेटेड सर्व्हर्स असतात. आणखीन त्याच्यामध्ये हे नावाच्या पुढे आय पी ॲड्रेस लिहून ठेवलेले असतात. ज्या वेळेला त्यांना ते सापडतात नेटवर्कवरती ट्रॅव्हर्स केल्यानंतर, ते त्यांच्या कॅशेमध्ये ते स्टोअर करून ठेवून टाकतात, जेणेकरून पुढच्या वेळेला परत तो आय पी ॲड्रेस लागला तर तो मेमरीमधून देता येऊ शकेल. तर ते डेडिकेटेड सर्व्हर्स असतात तसे DNS सर्व्हर्स. असे शेकडो, हजारो, लाखो सर्व्हर्स असतात की ज्यांचं जे जाळ आहे त्यालाच आपण इंटरनेट म्हणतो ॲक्च्युली. पण हीच गोष्ट तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये पण तयार करू शकता, म्हणजे प्रायव्हेटमध्ये. ओके. तर जे पब्लिक DNS सर्व्हर्स आहेत ते पण ह्याच्यामध्ये होस्ट करू शकता. कारण जे काय म्हणतात, ज्याला रजिस्ट्रीज असतात की जे रजिस्टर करतात हे डोमेन नेम्स वगैरे, ते हे DNS वापरत असतात. ओके. तर त्यांचं जे होस्टिंग आहे ते आत्ता सध्या ऑन प्रिमायसेस म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्याकडे आहे. ते ॲज्युअरचं असं म्हणणं आहे की ते तुम्ही पण आमच्या पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डिप्लॉय करू शकतात ते सर्व्हर्स. आणखीन ते सर्व्हर्स तिथे डिप्लॉय केल्यामुळं तुमचा फायदा असा होईल की जे नॉर्मल क्रेडेन्शियल्स आहेत किंवा म्हणजे इंटरफेसेस आहेत इतर कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरला ॲज्युअरमधल्या कनेक्ट करण्याचे, तेच वापरून तुम्ही तुमचे DNS पण कव्हर करू शकता. त्याच्यामध्ये बोथ पब्लिक आणि प्रायव्हेट DNS सर्व्हर्स आर अवेलेबल असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय की कंपन्यासुद्धा स्वतः आतल्या आत त्यांचे स्वतःचे सबडोमेन्स किंवा त्यांच्या स्वतःचे आतल्या नावं, वेगळी नावं निर्माण करून ते वापरू शकतात. म्हणजे थोडक्यात फायनान्स डिपार्टमेंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेल्स असेल, तर त्यांच्या स्वतःचे डोमेन्स तयार करून ते एक्सपोज करता येतात. म्हणजे जे कंपनीतली जी लोक आहेत ती त्यांना फ्रेंडली नावाने त्या डिपार्टमेंटच्या URLला हिट करता येतं आणि ते वापरता येतात. त्यांचं जे नेम रेझोल्युशन आहे ते अर्थात प्रायव्हेटली होतं, त्याला प्रायव्हेट DNS म्हणतात. ओके. तर ही सर्व्हिस पण अवेलेबल आहे. एक्सप्रेस राऊट. तर 2-3 म्हणजे VPN गेटवेची जी मी स्लाईड बघतो त्यावेळेला जे लिहिलं होतं की साईट टू साईट VPN जो डेटा आहे तो दॅट ट्रॅव्हर्सेस ऑन द इंटरनेट असं स्पेसिफिकली लिहिलं होतं. ते लिहायचं कारण होतं की एक्सप्रेस राऊट दिस इज एक्झॅक्टली अपोजिट. एक्सटेंड्स युअर ऑन प्रिमायसेस नेटवर्क्स इनटू ॲज्युअर ओव्हर अ प्रायव्हेट कनेक्शन विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्हिटी प्रोव्हायडर. कनेक्टिव्हिटी प्रोव्हायडर म्हणजे कोण, म्हणजे आपले भारतीय सिनेरिओमध्ये बोलायचं झालं तर एअरटेल, टाटा किंवा जिओ हे जे आहेत ते कनेक्टिव्हिटी प्रोव्हायडर्स आहेत. तर असे बरेच आहेत, म्हणजे BSNL आहे, बरेच आहेत, MTNL आहे, सगळेच आहेत. तर ते जे असतात ते तुम्हाला साईट टू साईट त्यांची प्रायव्हेट म्हणजे ज्याला आपण लिस्ड लाईन म्हणतो तशी टाकून देऊ शकतात. तर तुमचं जे प्रायव्हेट लोकेशन आहे, प्रायव्हेट ऑन प्रिमायसेस लोकेशन आहे ते ॲज्युअर लोकेशन असं जर डेडिकेटेड लिंक टाकून ठेवलेली असेल तुम्ही तर त्याला एक्सप्रेस राऊट म्हणतात. म्हणून ते लिहिलेलं आहे की ट्रॅफिक डज नॉट ट्रॅव्हर्स ऑन द इंटरनेट. हे तुमची स्वतःची डेडिकेटेड लिज्ड लाईन ॲज्युअर डेटा सेंटर टू युअर डेटा सेंटर अशी ती स्वतंत्र एक लाईन टाकलेली असते. आणखीन तिला एक्सप्रेस राऊट हे नाव आहे. ओके. त्याच्यानंतर प्रायव्हेट एंड पॉईंट. तर प्रायव्हेट एंड पॉईंट म्हणजे काय, तर प्रायव्हेट एंड पॉईंट इज अ नेटवर्क इंटरफेस दॅट युजेस अ प्रायव्हेट IP ॲड्रेस फ्रॉम युअर व्हर्च्युअल नेटवर्क. म्हणजे जे कंपनीचं व्हर्च्युअल नेटवर्क आहे ऑन प्रिमायसेस त्यातला IP ॲड्रेस वापरून ॲज्युअरमधला रिसोर्स तुम्ही वापरू शकता. तर धिस नेटवर्क इंटरफेस कनेक्ट्स यू प्रायव्हेटली अँड सिक्युअरली टू अ सर्व्हिस दॅट्स पॉवर्ड बाय द ॲज्युअर प्रायव्हेट लिंक. बाय इनेबलिंग अ प्रायव्हेट एंडपॉईंट ऑर्गनायझेशन्स कॅन ब्रिंग द सर्व्हिस इन टू देअर व्हर्च्युअल नेटवर्क. आता मी म्हटलं तेच. तर
म्हणजे जो कंपनीचा व्हर्च्युअल नेटवर्क आहे त्यातला आय पी ॲड्रेस वापरून तुम्ही ॲज्युअरमधलं रिसोर्स ॲक्सेस करू शकता. तर त्यात त्यांनी थोडंसं ॲबस्ट्रॅक्शन करण्यासाठी म्हणून ॲज्युअर प्रायव्हेट लिंक म्हणून अजून एक कॉम्पोनंट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. जो रिसोर्स असतो तो ॲज्युअर प्रायव्हेट लिंकला कनेक्टेड असतो. आणखीन प्रायव्हेट एंड पॉईंट जो असतो तो पण ॲज्युअर प्रायव्हेट लिंकला कनेक्टेड असतो. मध्ये एक त्यांनी ॲबस्ट्रॅक्शनचा लेअर टाकून ठेवलेला आहे, कारण हे लूज कपलिंगच्या ह्याच्यामध्ये आणि ॲबस्ट्रॅक्शनमध्ये हे सगळे प्रकार करावे लागतात. तर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून स्टोरेज, कॉस्मॉस DB किंवा SQL डेटाबेस हे जे रिसोर्सेस आहेत ॲज्युअरमधले ते ॲज्युअर प्रायव्हेट लिंक आणखीन प्रायव्हेट एंड पॉईंटच्या थ्रू एकमेकांना कनेक्ट करून ते रिसोर्सेस तुम्हाला ॲज इफ ते तुमच्याच डेटा सेंटरमध्ये तुमच्याच कंपनीमध्ये आहेत असं भासवून ते वापरता येऊ शकतात. तर हे त्याला प्रायव्हेट एंड पॉईंट म्हणतात. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण नेटवर्किंग रिलेटेड जे काही कॉम्पोनंट्स ॲज्युअरने ऑफर केलेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये मग आता आपलं सेक्शन 2.2 जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेक्शन 2.3. ओके, चलो.